नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मानसिक आजार का होतात आणि कसे होतात याबद्दल. जर आपण विचार केला तर आपण जर आजारी पडलो तर आपण काय करतो की बेसिकली आपण डॉक्टरांकडे जातो, औषधं घेतो आणि त्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची काळजी घेतो. पण जर मन आजारी असेल, अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, त्या गोष्टी लपवतात किंवा हे काही खरं नाहीये अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. परंतु हे सत्य आहे की मानसिक आजार हा देखील आजारांप्रमाणेच आहेत. जसे शारीरिक आजार व्यक्तीला त्रासदायक ठरतात, त्याच पद्धतीने मानसिक आजार सुद्धा तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्रासदायक ठरू शकतो. मानसिक आजार जो आहे तो कोणालाही होऊ शकतो. श्रीमंत व्यक्ती असेल, गरीब व्यक्ती असेल, डॉक्टर असेल, शेतकरी असेल, महिला असेल किंवा पुरुष असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल. कारण मन हे प्रत्येकाकडे असतं आणि मनावर जर परिणाम झाला, विपरीत परिणाम झाला किंवा विपरीत परिणाम करणाऱ्या गोष्टी जर का रुग्णाला किंवा एखाद्या व्यक्तीला जाणवायला लागल्या, तर व्यक्तीच्या आयुष्यात, त्याच्या बिहेवियरमध्ये, त्याच्या वागणुकीमध्ये, त्याच्या दिनचर्येमध्ये खूप सारा मोठा बदल दिसून येतो. त्यामुळे सुद्धा व्यक्ती हे मानसिकदृष्ट्या ॲबनॉर्मल बनू शकतात. जर आपण बघितलं तर मानसिक आजार होण्याचे काही प्रमुख कारणे सुद्धा आहेत. जसं की सततचा ताण असेल किंवा चिंता असेल, यामुळे सुद्धा व्यक्ती मानसिक आजारी बनू शकते. नोकरीची चिंता असेल किंवा पैशांची अडचण असेल किंवा अभ्यासाचा दबाव असेल, कौटुंबिक समस्या असतील किंवा नातेसंबंधातले ताण असतील, या सर्व गोष्टी हळूहळू रुग्णाच्या किंवा व्यक्तीच्या मनावर परिणाम करू लागतात. जेव्हा व्यक्ती या सतत तणावात असतो तेव्हा त्याला चिंता असेल किंवा नैराश्य असेल किंवा झोपेच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जाणवायला लागतात. दुसरं म्हणजे एकटेपणा आणि भावनिक आधाराचा अभाव असणे. यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की जर आपण बघितलं की सर्वच लोक आपण समाजात राहतो, समाजामध्ये लोकांमध्ये वावरतो, काम करतो किंवा इतर ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्या गोष्टी करतो, तरी सुद्धा व्यक्तींना एकटेपणाची जाणीव खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये दिसून येते. त्याचबरोबर माझं दुःख कोणाला समजत नाही, मला कोणी समजून घेणारच नाहीये, मला कोणी मदत करणारच नाहीये किंवा मी काहीच करू शकत नाही, मला ह्या गोष्टी येत नाही किंवा मला जमत नाही, या सर्व पद्धतीचे जे प्रश्न असतात ते व्यक्तींच्या किंवा रुग्णांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत असतात. तिसरं म्हणजे बालपणीचे वाईट अनुभव येणे. जर आपण विचार केला यामध्ये की बालपणी जर एखाद्या व्यक्तीला काही अडचणी असतील किंवा मार मिळालेला असेल खूप जास्त किंवा कौटुंबिक दुर्लक्ष केलं असेल रुग्णाकडे, कुटुंबात भांडणाचं वातावरण असेल, कुटुंबामध्ये प्रेमाचा अभाव असेल किंवा इतर मानसिक समस्या असतील किंवा काही मानसिक आघात असतील, याचा सुद्धा खूप मोठा परिणाम रुग्णाच्या मानसिक आरोग्यावर दिसून येत असतो. असे अनुभव जे आहेत ते अनुभवांमुळे काय होतं की रुग्णाचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास कमी होतो, कमजोर होतो आणि रुग्णाला मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. चौथा आणि महत्त्वाचं म्हणजे व्यसनाधीनता. जर रुग्ण दारू घेत असेल, तंबाखू खात असेल, गुटखा खात असेल किंवा इतर ड्रग्सचं सेवन करत असेल किंवा मोबाईलचा खूप जास्त अतिवापर करत असेल, तर यामध्ये काय होतं की मेंदूच्या कार्यात याच्यामुळे अडथळा निर्माण होतो किंवा मेंदूच्या कार्यावर याचा परिणाम होतो. सुरुवातीला लोक व्यसन जे आहे ते टेन्शन कमी करण्यासाठी असेल किंवा आनंद व्यक्त करण्यासाठी असेल यासाठी करतात, परंतु नंतर ते जे व्यसन आहे ते ॲडिक्शनमध्ये ट्रान्सफर होतं आणि याच्यामुळे सुद्धा रुग्णांमध्ये मानसिक समस्या ज्या आहेत त्या निर्माण होऊ शकतात. पाचवा आणि महत्त्वाचं म्हणजे मेंदूतील रासायनिक बदल. आपल्या मेंदूमध्ये काही न्यूरोट्रान्समीटर्स असतात किंवा काही रसायनं आपण त्याला म्हणू शकतो, जी की भावना व्यक्त करणे, आनंद व्यक्त करणे, झोप येणे किंवा विचार नियंत्रित करण्यासाठी ते जे न्यूरोट्रान्समीटर्स असतात किंवा ज्या रासायनिक काही गोष्टी असतात त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कधी कधी काय होतं की या रसायनांमध्ये असंतुलन निर्माण होतं आणि असंतुलन याच्यामध्ये जर का निर्माण झालं, न्यूरोट्रान्समीटर्समध्ये इम्बॅलन्सिंग निर्माण झालं, तर याच्यामुळे व्यक्तीला नैराश्य असेल किंवा सिझोफ्रेनिया असेल किंवा बायपोलर डिसऑर्डर असेल किंवा इतर असे मानसिक आजार होण्याची सुद्धा शक्यता खूप असते. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे समाजातील गैरसमजुती. यामध्ये काय होतं की अनेक लोक जे असतात त्या मानसिक आजारांना किंवा मानसिक समस्यांना वेडेपणा म्हणतात. त्यामुळे काय होतं की रुग्ण जो असतो त्याला असं वाटायला लागतं मी तर वेडा झालोय, मी वेडा असेल का, मग मी वेड्यासारखं वागत असेल का, हे सगळे जे प्रश्न आहेत रुग्णांच्या मनामध्ये निर्माण होतात. त्यामुळे रुग्ण जो आहे तो उपचार घेण्यासाठी थांबवतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक आजार सुद्धा शारीरिक आजारांसारखेच आहेत आणि शारीरिक आजारांसारखेच मानसिक आजारांवर उपचार अवेलेबल आहेत. योग्य पद्धतीने जर उपचार घेतला तर रुग्ण जो आहे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. समजा एखाद्या व्यक्तीवर कर्ज आहे किंवा घरात भांडणं आहेत किंवा त्याची नोकरी गेली आहे, त्याच्याशी बोलायला कोणीच नाहीये, तर ती व्यक्ती काय करणार की हळूहळू ती व्यक्ती नैराश्यामध्ये जाऊ लागणार. सुरुवातीच्या काळात त्याला झोप कमी यायला लागणार,
नंतर त्याची चिंता खूप जास्त वाढायला लागणार, त्याचं जे काम आहे त्या कामात त्याला मन लागणार नाही, किंवा त्याचा आत्मविश्वास खूप कमजोर होईल किंवा नाहीसा होईल, आणि शेवटी त्याचं जे जीवन आहे त्याला खूप जास्त निरर्थक वाटू लागेल. म्हणून मानसिक आजार जे आहेत ते कधी पण अचानक होत नाहीत, ते हळूहळू वाढतात. आणि मानसिक आजारांवर पूर्णपणे जर का आपण व्यवस्थित उपचार केला तर मानसिक आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि रुग्ण जे आहे तो त्याचं जीवन एकदम सामान्यपणे जगू शकतो. जर आपण विचार केला की मानसिक आजारांमध्ये आपण काय करू शकतो, तर आपण मानसिक आरोग्याबद्दल मन मोकळेपणाने बोललं पाहिजे. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीविषयी विचार येत असतील, किंवा ओव्हर थिंकिंग असेल, किंवा खूप जास्त डिप्रेस्ड फील करत असणार तुम्ही, किंवा अँझायटी रिलेटेड काही गोष्टी असतात तुमच्यामध्ये, तर त्याच्याविषयी मन मोकळेपणाने बोललं पाहिजे. त्रास होत असेल तर मदत मागणे लाजिरवाणे नाहीये. जर तुम्हाला खरोखर मानसिक त्रास होत असेल तर तुम्ही सायकोलॉजिस्ट असतील किंवा सायकॅट्रिस्ट असतील यांना नक्की जाऊन भेटलं पाहिजे आणि तुमच्या त्रासाबद्दल त्यांना सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर कुटुंबाने आणि समाजाने सुद्धा याकडे समजून घेणं आणि याकडे दुर्लक्ष न करणं गरजेचं आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करताय तर व्यक्ती पूर्णपणे मेंटली ॲबनॉर्मल सुद्धा होऊ शकतो. योग्य वेळी मानसोपचार तज्ञांची जर का आपल्याला मदत मिळाली तर नक्कीच तुम्ही मानसिक आजार जे आहे त्याच्यामधनं बाहेर पडू शकतात आणि तुमचं जीवन जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जगू शकतात. मानसिक आरोग्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे चांगली झोप, व्यायाम आणि सकारात्मक विचार येणे सुद्धा तेवढंच गरजेचे आहे. त्यामुळे संवाद खूप जास्त महत्त्वाचा आहे. मानसिक आजार हा कमजोरी नाहीये, किंवा एखाद्या व्यक्तीला दुय्यम दर्जाची वागणूक आपण नाही देऊ शकत. जसे शारीरिक आजार असतात त्याच पद्धतीने मानसिक आजार असतात, आणि मानसिक आजाराला सुद्धा उपचाराची गरज असते. उपचार व्यवस्थित मिळाला तरी व्यक्ती सामान्य जीवन त्याचं जगू शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.